अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आणि या रायगडाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय हर हर महादेव. मित्रांनो, मागच्या प्रवासामध्ये आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो, फ्रेश झालो आणि व्हिडिओ आपण तिथेच संपवलेला. तर आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता रायगड किल्ला सर करायला चाललो आहे आणि टाईम खूप झाल्यामुळे आपण आता जाताना रोपवेने जाणार आहे आणि येताना पायऱ्यांनी येणार आहे, कारण आम्हाला पुढे पण जायचं आहे आणि टाईम पण मॅनेज नाही होणार. चला तर आता रोपवेने जाऊ आणि रोपवेने तुम्हाला वरतून सीन दाखवतो कसा दिसतो तो. चला आता तिथून जाणार आहे मित्रांनो आपण. ते बघा रोपवे आता खाली आलेत, ते मगाशी जाताना दिसत होते. तिकडे वरतून बघूया खालचा नजारा कसा दिसतो ते. मित्रांनो, इथे आलो आहे आम्ही आता रोपवेचं तिकीट काढतो. जेवायला फॉर्म भरावा लागतो, किती जण जात आहेत त्यांची नावं, कॉन्टॅक्ट नंबर. आता आमचा हर्षदभाई भरतो आहे फॉर्म. किंवा तिघांचे सिंगल तिकीट काढणार आहे. जाताना फक्त जाणार आहे, येताना पायऱ्यांनी येणार आहे. तिकीट मित्रांनो तिकीट मिळाले, जाऊया रोपवेचा प्रवास करूया. मित्रांनो, ऊन पण खूप झालं, एक लिंबू पाणी पिऊया आणि जाऊया. चला आता रोपवेमध्ये बसलोय, रोपवे निघाले. रोपवेमधून वरचे सीन बघूया कसे दिसतात. जय भवानी, जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि रायगड पाहायला इथून सुरुवात करणार. आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्पने आलात. ही रायगडाची बॅक साइड आहे, मागची बाजू. पण रायगडावर आपण 2000 पायऱ्या चढून येतो. गडाची समोरची बाजू पुढे आहे. रायगड किल्ला ह्याच्या अगोदर आपण पाहिला किंवा रायगड आज आपल्याला प्रात्यक्षिक किल्ला पाहायचा आहे. रायगड किल्ला पूर्ण बघायला 2 दिवस सुद्धा कमी पडतात, एवढा मोठा किल्ला आहे. कारण रायगडाची हाईट समुद्र सपाटीपासून 2851 फूट आणि पायथ्यापासून रायगडाची हाईट 1375 फूट गडाच्या उंचीवरती उभे होत. आपण या गडावरून राजांना 8 किल्ले दिसायचे: तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड आणि मानगड. प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तर दिशेपर्यंत या मधल्या विभागाला जावळी खोरं म्हणायचे. हे जावळी खोरं जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होतं. जावळीचे चंद्रराव मोरे मराठी सरदार होते. आदिलशाही दरबार ते काम करायचे. शिवरायांची राजधानी किल्ला राजगड होती. राजाने राजगडावरून जावळीच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं की चंद्रराव मोरे, तुम्ही येऊन आमच्या स्वराज्यात सामील व्हा. आपण दोन्ही मिळून एक हिंदवी स्वराज्य उभं करून निर्माण करू. चंद्रराव मोरेने राजांना प्रत्युत्तर केलं आणि त्या पत्रात राजांशी त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं. म्हणजे या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. राजा, तुम्हाला उद्या यायचं असेल तर आज या. तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. राजांनी ऐकलं. निवडक सरदार 145 घेतले आणि या जावळी खोऱ्यावरती पाठवले आक्रमण करण्यासाठी. चंद्रराव मोरेंचे चुलत भाऊ ते हनुमंतराव मोरे यांचं जावळी खोऱ्यामध्ये वध झालं आणि चंद्रराव मोरे जावळी सोडून या रायरीच्या डोंगरावरती राजांना शरण आले. तेव्हा राजांनी हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं हा रायरीचा डोंगर जिंकून घेतला. 15 मे 1656 मध्ये 1656
ते 1670 पर्यंत या गडाची बांधकामे चालू होती. म्हणजे रायगड किल्ला उभा करायला बांधण्यासाठी 14 वर्ष लागले होते. 14 वर्षात या गडाचे आर्किटेक्चर हिरोजी इंदोरकर यांनी गडावरती 350 वाडे, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत. जो किल्ला पूर्ण बघायचा झाला तर 2 दिवस लागतात, पण किल्ल्याच्या आतमध्ये किल्ला ज्याला बाली किल्ल्याचा परिसर 1-1.5 तासामध्ये 2 तासामध्ये आपण महत्वाचे स्पॉट तुम्ही आपण पाहतो. तरी रायगडाची मागची बाजू आहे. या गडावरती पूर्ण सागवानी लाकडं होते, छप्पर होतं इमारतींवरती. 350 इमारतीवरती सागवानी लाकडं होते. गोल आकारात कुंभारांची खापरण्याची कौलं होते. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉतर, मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी गडाच्या दक्षिणेकडे कोटल्याचे डोंगर आहे त्या डोंगरावर इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफा चढवल्या. त्या तोफीने रायगडाच्या पूर्वेकडचे दारू गोळ्यांचे कोठार उडवले. त्यानंतर हा किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. म्हणजे रायगडावरचं छप्पर असणार पूर्ण जळून गेलं. फक्त राहिलेल्या दगडाच्या तटबंद भिंतीचे वाडे हे किल्ल्यातले आज आपल्याला अंशात पाहतो आपण. हा एका राणीचा एक राणीमाल आहे. असे एकाला एक लागून पुढेपर्यंत बांधलेले 6 राणीमाल आहेत. शिवरायांना 8 राण्या होत्या, पण रायगडावरती 6 राण्या राहत होत्या. सईबाई राजांच्या पटराणी होत्या. सईबाईंचं निधन पहिल्या राजधानी किल्ल्यावर राजगडावरती झालं. तर छत्रपती संभाजी राजे 2 वर्षे लहान असताना सईबाईंचं निधन झालं. गडाच्या पायथ्याला त्यांना पाचाडगाव लागतं आपल्याला. या पाचाडगाव आपल्या आऊसाहेब राहत होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान क्लायमेट वातावरण मानवत नव्हतं. आपल्या आऊसाहेबांना 9 एकराचा राजवाडा खाली पाचाडगावी बांधला. आपल्या आऊसाहेब वाड्यामध्ये राहायच्या. आऊसाहेबांच्या सेवेसाठी एक राणी खाली राहत होती, पुतळा राणी. तर गडावर राहिलेल्या 6 राण्यांचे इथे 6 राणीमाल बांधलेले पाहायला मिळतात. कुठलाही एक राणीमाल तुम्ही पहा, सगळे सेम आहेत. समोरचा हॉल आहे, पाठीमागे बेडरूम आहे, उजव्या साईडला हवा येण्यासाठी खिडकी, डाव्या बाजूला 400 वर्षापूर्वीची दगडातली अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था पाहायला मिळते. एका राणीमालातले रचना पाहून घेऊ. पुढच्या पॉइंटची माहिती आपण पुढे जाऊन घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आता दादांनी आपल्याला ज्या ठिकाणाची माहिती सांगितली ती म्हणजे राणी महल. महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्यांपैकी 6 राणी महल इथे आहेत. ते आपण पाहूया. मित्रांनो, तेव्हाचे हे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था. मित्रांनो, राणी महल तर पाहून झाले. आता पुढचं बघूया ठिकाण. दादा त्यांचं हे जे बांधकाम आहेत ना एवढ्या रुंदीकरणचे आहेत, कारण ही बाहेरून संरक्षण भिंत होती महालांना. जे राणी महल होते या आतल्या बाजूला होते भिंतीच्या आतमध्ये. याचं पावसाचं पाणी वगैरे पडलेल्या भिंतीच्या आतमध्ये, तर इथलं पाणी जाण्यासाठी काही ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम ठेवलेली आहे भिंतीच्या खालून. आता काही ठिकाणी बुजलेले आहेत पण माती जाऊन, त्यामुळे तेथून पाणी ते बाहेर निघून जायचं. म्हणजे हे उत्तर ते छपराच्या असं छप्पर होतं, पूर्ण लाकडी छप्पर पाणी वाहण्यासाठी. मेणा दरवाजातून राण्यांना बाहेर जाणे करण्यासाठी मेणाचा वापर करे. मेणा म्हणजे काय तर पालखी. मेणा ही पूर्ण पॅकबंद राहायची, पालखी ओपन राहायची. पालखी दरवाजा गडाच्या समोर आणि मेणा दरवाजा गडाच्या मागच्या बाजूला होता. हे जे आपण राण्यांचे महाल पाहतो, या राणी महालाच्या समोर हे घराचे जोतेत ना चौथरे, याला राण्यांच्या दाशांची घरं म्हणतात. म्हणजे प्रत्येक राणीची दाशी प्रत्येक घरासमोर राहायची. फक्त राहिलेल्या घराची ज्योती हे त्यावेळेचं आपल्याला फाउंडेशन खालचं पाहतो आपण उभे होते. ह्याच्या समोरच्या वाड्यात खाली त्यावेळेच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळांना 8 वाडे होते. राजांना 8 मंत्रिमंडळ होते. शिवरायांना अष्टप्रधान मंत्रिमंडळ 8 होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र निळकंठ, रामचंद्र त्रिभुवन, रघुनाथ पंडित, निराजी रावजी, अनाजी पंत होते. स्वराज्याचा कारभार होता. हा स्वराज्याचा कारभार या राजधानी किल्ल्यावरून रायगडावरून या अष्टप्रधान मंत्रिमंडळातून सांभाळला जायचा. हे समोरचे 5 वाडे आहेत. पाठीमागे झाडाच्या खाली 3 वाडे आहेत. एकूण 8 मंत्र्यांना 8 वाडे होते. वरच्या ते 3 खोलखड्डे आहेत. पहिला 22 फूट, मधला 20 आणि तिसरा 18 फूट. ही त्यावेळची धान्यांची कोठार आहेत. गडावर अन्नधान्याचा वापर, स्टोरेज. या किल्ल्यावर या ठिकाणी धान्य हे स्टोर करण्याची जागा धान्यांची कोठार होतं. आता यातलं धान्य लाकडी शिडीने काढून लोकांना वरती दिलं जायचं
अशी त्या काळातली कोठार आहे, धान्यांची कोठार. राजांच्या नंतरच्या पेशव्यांनी याला कैद्यांना ठेवण्यासाठी जेल म्हणून उपयोग केला होता, पण राजाने किल्ल्यावर कधीच कैदी ठेवले नाहीत. समोर ठेवला प्रतापगड आहे, गडाच्या डोंगराच्या मागे. प्रतापगडाच्या बाहेर, प्रतापगड पासून रायगडाच्या पायथ्यापर्यंत समोरचा भाग पूर्ण जावळी खोर होतं. हे जावळी खोर मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होतं. आणि हे आता धान्य कोठा पाहून घ्या, जाळी लावले तेवढाच खोलगटा बघा. पुढे जाऊन राजांचा महाल राजवाडा पाहू आपण. इथे जाऊ शकतो, खाली जाऊ शकतो. ते उंच डोंगर दिसतात ना बाहेर, हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. म्हणजे प्रतापगडापासून हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेपर्यंत कनेक्ट झालेले जावळी खोरं. जावळी खोऱ्याचं एक असं वर्णन केलं जायचं की अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडेल, पण या घनदाट जंगलामध्ये जावळीमध्ये हत्ती सुद्धा सापडणार नाही, असं त्यावेळेचं घनदाट जंगल होतं जावळी खोऱ्याचं. हे सूर्याचं किरण पडलेलं कधी धरतीपर्यंत पोहोचलं नाही, एवढं जंगल दाट होतं जावळी खोऱ्यामध्ये. शिवरायांचं निधन याच किल्ल्यावर आणि याच राजवाड्यात, याच महालात झालं. काय चप्पल खाली, तर राजांचं याच गडावरती ते निधन झालं. चप्पल खाली गडा. तर इथे राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 मध्ये. पण इथून पुढे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तिथे मंदिर पाहतो बघा आपण. त्या मंदिराच्या मागे गोल घुमट व्हाईट कलर छत्र दिसतं बघा आपल्याला. ही आपल्या राजांची समाधी आहे. कारण राजे शंकराचे भक्त होते. ज्याच्यावर रायगडावर राजा असतील त्याच्यावर राजे राजवाड्यातून सकाळी पहाटे ज्या मंदिराच्या दर्शनाला जायचे. पण मंदिराच्या समोर आपल्या राजांची समाधी इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गड मागच्या वरून पाहतोय म्हणून डायरेक्ट आपण राजांच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला. हा पहिला 14 राजांचा बेडरूम आहे. बेडरूमच्या वरला इथे 2 हौद आहेत, पाण्याच्या टाक्या. गंगा सागर तलाव पुढे, त्या तलावातलं खांद्याला कावड लावून पाणी आणायचे. पिण्यासाठी लागणारं पाणी या ठिकाणी हौद भरायचे. समोरच्या कोपऱ्यात खाली राजांचं स्नान गृह, राजांना आंघोळ करणे जागा, ज्याला आत्ताच्या भाषेत ज्याला बाथटब म्हणतात, असं 400 वर्षापूर्वीच राजवाड्यात राजांचं स्नानगृह पाहायला मिळतं आपल्याला. शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. आणि आपल्या राजांचं निधन याच किल्ल्यावर, याच राजवाड्यात, याच ठिकाणी महाराजांचं देव आज्ञा याच चौथऱ्यावरती झाली 3 एप्रिल 1680 मध्ये. म्हणजे राजांना आयुष्य लाभलं फक्त 50 वर्ष. या 50 वर्षात आपल्या राजाने एवढं हिंदवी स्वराज्य उभं केलं. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ला राजगड करून घेतली आणि सेकंड राजधानी रायगड केली. आज आपले 20 वर्ष बाळपणात खेळण्यावर शिक्षणात निघून जातात. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपल्या मनासारखं आपण स्वतःचं घर सुद्धा बांधू शकत नाही. पण आपल्या राजांनी वयाच्या 16 वर्षात स्वराज्यात पहिला किल्ला जिंकला, तो तोरणा किल्ला. आणि स्वराज्याची पहिली राजधानी किल्ला तोरणाच्या बाजूला राजगड केली आणि सेकंड राजधानी रायगड केलेली. आता आपण हे पाण्याच्या हौद, स्नानगृह पाहून पुढे स्वयंपाकघर, सचिवालय, त्याची माहिती आपण 2 नंबर चौथऱ्यावरती जाऊन घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. ते हौद भरून ठेवायचे पाण्याच्या टाक्या, थंड आणि स्वच्छ पाणी राहायचं इथे. आणि हे स्नानगृह महाराज. महाराज आपले स्नान करायचे, आंघोळ करायचे. महाराजांचं स्नान तेव्हाचं बाथटब, आता आपण बाथटब म्हणतो. 400 वर्षापूर्वीचं स्नान आहे. आणि ह्यामध्ये हाताने पाणी टाकायचे ना? हो, बकेट कावड लावून कावडीने पाण्याने. आणि रोज चेंज. आणि ते पाणी जाण्यासाठी ते होल पण आहेत ना? ते पाणी जाण्यासाठी जेव्हा पाणी थांबवायचं तेव्हा लाकडी कुटी लावून ठेवायचे. पाणी थांबून राहायचं आणि त्याचं आउटलेट पाण्याचं बाहेर काढले. त्या साईडने दगडाची जाळी तयार केलेली इकडे. ही त्यावेळीची दगडाची जाळी तयार केलेली बघा. तिथून त्या जाळीतून पाणी बाहेर निघून जायचं. डिझाईन सारखं आहे ते. होल ठेवले ते छोटे छोटे. हे ड्रेनेज सिस्टम ठेवली. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना, भिंतीच्या खालून जे ड्रेनेज आहेत ते असे ड्रेनेज लाईनची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक महालातून. म्हणजे हा जो पॅसेज फिरतो आपण, हा मोकळा होता. याचं पावसाचं पाणी या पॅसेज मध्ये पडेल. हे पाणी या ड्रेनेज लाईन मधून गडाच्या
फ्रंट साईडला बॅक साईडला दोन्ही बाजूला पाणी बाहेर काढलेले आहे। आता इकडनं आपण पुढे स्वयंपाकघर सचिवालय त्यानंतर गडाची समोरची बाजू आहे, इकडनं बाहेरून जाऊन पाहणार आहोत आपण। तलाव वगैरे दिसते सगळं। बघा पहिला चौथरा बेडरूम आहे, हा 2 नंबर चौथऱ्यावरती लोक उभे आहेत, हे त्यावेळेचं स्वयंपाकघर राजवाड्यातलं किचन रूम, हा 3 नंबर चौथरा आहे, 200 फूट लांबे चौथरा आहे, राजांचं सचिवालय, राजांचं मुख्य ऑफिस, इथे दफ्तरखाना होता। हे जे दगड दाखवले दगडांवरती लाकडाचे कॉलम, हे सागवानी पिलर्स होते, त्याच्यावरती छप्पर होता, असं राजांचा महाल 2 मजली राजवाडा उंच होता। आता आपण समोर जाऊन माहिती किल्ल्याची फ्रंट साईडची घेऊया। लोक नाही ज्याला सदर बोलतात, हा सदर दिवाणी खास लोकांची बैठक करण्याची जागा, दिवाणी आम दरबार या भिंतीच्या पलीकडे आम जनतेसाठी, आणि हा दिवाणी खास लोकांची बैठक। समोर जे लोक उभे आहेत ना, विटाच्या रूमला टाकसळ खुली म्हटले, राजांच्या राजमुद्रा होऊन शिवराय दवेचे कॉइन्स, म्हणजे आताची रिझर्व्ह बँक तसं त्यावेळेचं छापखाना, हे वरच्या अष्टकोनी मनोरा गॅलरी, या बाल्कनी सारखे 2 स्तंभ पाहतो आपण। हा पहिला मनोरा, राण्यांच्या बाल्कन्या एकावेग 7 मजली होते, हे सप्त मनोरे आहेत। पलीकडच्या दगडात दुसरा मनोरा तो विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक होतं। छत्रपती शिवरायाने कोणताही गडकिल्ला घेतला, गडकिल्ला जिंकला, या गडावरती येऊन या विजयस्तंभावरती पहिला विजय मुळाचा भगवा ध्वज फडकावायचे, म्हणून हा विजयस्तंभ आहे। हे समोरचे दगड बघा, दगडाचं हे लाकर कोपरा आहे बघा आतल्या बाजूला, तिथून जमिनीमध्ये आतमध्ये 11 पायऱ्या उतरल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये 10 बाय 10 रूम आहे। याच्या आतमध्ये या खुलीला गुप्त खलबतखाना म्हणायचे। स्वराज्याचे गुप्तहेर होते, बहिर्जी नाईक हे गड किल्ल्यांचे गाव किल्ल्यांच्या बाहेरून बातम्या आणायचे, या खलबतखान्यात जाऊन चर्चा करायचे, मुळेला गुप्त खलबतखाना म्हणतात। आता त्या खुलीमध्ये खूप अंधार आहे, वट वगैरे असतात, त्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण रूम मध्ये जाता येत नाही। समोरचे 2 लाईटीचे खांब दिसतात बघा, रायगडाचा लास्ट तो खाली गेला बघा, पश्चिम कडा, त्याच्या अजून खाली उतरावं लागतं, त्यानंतर बांधायला मिळतो तो हिरकणीचा बुरुज। हिरकणची कविता तुम्हाला ऐकून वाचून गोष्ट माहिती आहे, हिरकणच्या गोष्टीवरून तुम्हाला एक छोटीशी कविता ऐकवतो। म्हटलं रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची, वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदर घरवालीचे, सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी, एके दिवशी दूध घालिता हिरा क्षण बनवी सावली, ध्यानी नाही आलं तिच्या सांज वेटवून गेली, सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे, हात जोडून करी विनवणी, म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांच्या मला, बाळाच्या ठेवे झाली माय मावळी वेडकीशी, कडा उतरुणी धावत जाऊनी ते बाळा तिघे कुशी, आतून धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी देवणे प्रेमेस सन्मानित केले, कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची, आणि कथा ऐकूय त्या अजूनही येथील हिरकणी या बुरुजाची, कथा ऐकूय त्या अजून येथील हिरकणी या बुरुजाची। राजा आपल्या हिरोजी इंद्रकडून बोलतात की ज्या कड्यावरने हिरकणी गवळण उतरून जाते उद्या शत्रू सहज चढून येईल, शत्रू त्या कड्यावरनं खाली उतरून जाईल, जा हिरोजी डोंगर कडा असा तडबंदी मोठा बुरुज बांधा, आणि त्या बुरुजाला नाव द्या इतिहासात हिरकणी कडा, आणि तो हिरकणी बुरुज रायगडाचा पश्चिमेकडचा लास्ट टोक आहे। तिथून आपण गंगासागर तलावाची माहिती घेऊया। हे जे खाली जे तलाव पाहतो आपण, हे गंगासागर तलाव आहे, 32 फूट तलाव खोल आहे, असे गडावर 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या,
जे खोदल्या, ज्या तलावातला दगड निघाला तोच दगड या गडाच्या बांधकामाला वापर केलेला आहे. म्हणजे एका दगडात हिरोजी इंदुरकरांनी 2 कामं करून घेतले. खाली खड्डे तयार झाले, तिथे तलावाचा उपयोग केला आणि त्याच दगडाचा बांधकामासाठी वापर केलेला आहे. म्हणजे एका तलावातले 2 कामं करून घेतले, खाली खड्डे तयार झाले, तिथे तलाव बांधले आणि त्या दगडाचा बांधकामासाठी वापर केलेला आहे. हे गंगासागर तलाव आहे, 32 फूट तलाव खोल आहे. इकडून टकमक दिसतो बघा, समोरचा बघा आडवा डोंगर दिसतो का, शेवटच्या टोकाला लोक उभे आहेत. तो रायगडाचा उत्तरेकडचा लास्ट टोक आहे, कडिलोट पॉइंट. करेल या गुन्हेगारांना हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये भरून पोत्याची गाठ बांधून या टकमक टोकावरनं खाली कडिलोट करणे जागा, त्या काळातली शिक्षा पॉइंट. टकमक टोक म्हणजे काय, तिथून कडिलोट करायचे टकमक टोकावरनं. त्याच्या मागे जे उंच डोंगर आहेत त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून रायगडाला इशारे ठेवले होते, कारण रायगडाकडे कोणी शत्रू येत असेल तिथे गवताची गंजी मशाल पेटवायची, त्यानंतर रायगडाला इशारे द्यायचे. आता हे बघा, हे गंगासागर तलाव आहे. या तलावाच्या बाजूने शेड मारले बघा, या शेडच्या बाजूने तुम्हाला पायी जाण्यासाठी तो समोरचा आडवा टर्न दिसतो का झाडाच्या पलीकडे, तिथून तुम्ही पायी जाऊ शकतो उतरून. याच मार्गाने आपण पुढे जाणार, याच मार्गाने तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही फोटो काढत याच मार्गाने परतीचा प्रवास करू शकतात. तर गंगासागर तलाव पण बघून होईल, मनोरे खाली बघून होतील आणि त्याच मनोरेच्या बाजूने तुम्हाला खाली गंगासागर तलावाकडनं गडाच्या महादरवाजेमध्ये जाता येईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे दगड आहेत ना, हे सागवानी दाखवायचे काम. छत्रपती शिवरायांचं दरबार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ती जागा. छत्रपती शिवरायांचे राज्याभिषेक तारीख होती 6 जून 1674 मध्ये. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला या दरबारात 6000 प्रजा लोक उपस्थित होती. आता 6000 लोकांतून लाईट, माईक, लाऊडस्पीकर काही सिस्टीम नव्हतं. राजे सिंहासनावर बोलायचे, प्रजेपर्यंत आवाज ऐकायला यायचा. प्रजेतून कोणी बोलेल राजांपर्यंत आवाज ऐकायला जायचा. यालाच इको सिस्टीम, साऊंड सिस्टीम बोलायचे. त्यावेळी दरबार पूर्ण पॅकबंद होता. आज दरबार एवढं ओपन असून सुद्धा कुठल्या कोपऱ्यातून बोललेला आवाज राजांच्या सिंहासनापर्यंत स्पष्ट आवाज ऐकायला मिळतो. त्याची कल्पना करा, त्या दरबारात 6000 लोकांतून किती शांतता होती. याच जागेवर आपल्या राजांचं 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन याच जागेवरती होतं. त्या सिंहासनाच्या खाली 3 खिडक्या दिसतात बघा, त्याच्या आतमध्ये मोठा दगड आहे. त्या दगडावरती राजांचं 32 मणाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. राजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजांच्या राज्याभिषेकानंतर महाराजांच्या नंतर या गडाला वेढा पडला. औरंगजेबचे सरदार जुल्फिकार खान यांचं टोपण नाव होते इतिगत खान यांनी सिंहासन तोडफोड करून ते सिंहासन घेऊन गेले. ज्या ठिकाणी हे मेघडंबरी बसवलं, मेघडंबरी 1985 ला बसवलं. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना करण्यात आली. महाराजांची आतली मूर्ती आता बसवली. 6 जून 2009 मध्ये राजांचे वारसदार कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या राजांच्या राजगद्यावरती 600 किलोची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. शिवरायांच्या राज्याभिषेक राजे देवदेवतांना विसरले नव्हते. महाराज पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं. राजे देवदेवतांचे दर्शन घेतात. राजे जगदीश्वराचं आई भवानी माते दर्शन घेऊन राजे नगार खाण्यातून दरबारात राजे प्रवेश करतात. अख्खा दरबार एकाच वेळी उठून राजांना तिवार मानाचा मुजरा केला. महाराज सिंहासनासमोर जाऊन उभे होते. राजांचं अंतकरण भरून आलं. राजांचं अंतकरण भरून येण्याचं कारण होतं की ज्या लोकांच्या जीवावर आज एवढं मोठं हिंदवी स्वराज्य वगैरे निर्माण केलं, जीवा भावाचे लोक राजांना दरबारात आनंदाच्या सोहळ्यात दिसत नव्हते. राजे बोलतात, पहिली पायरी चढतो स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे, तिसरी पायरी चढतो बाजी प्रभू देशपांडे, चौथी पायरी म्हणजे प्रतापराव गुजर, मोरारबाजी देशपांडे. राजा असंख्य वीरांची नावं घेत घेत महाराज 32 मणाच्या सिंहासनावर राजे आरूढमान झाले. राजांच्या अंगावरती एक सुवर्ण छत्र पकडलं. 1000 सोन्याच्या मोहरा उधळून दिल्या. फुलांचा वर्षाव झाला आणि याच दरबारात एक ललकार झाली. शेवटी सर्वांनी जय बोलायचे. म्हणतात महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा योगीराज पुण्य श्लोक श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. त्या ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. हा दरबार साईडला खडक राहिला. हा इतिहासकारांची तज्ञांची मत आहेत. हिरोजी इंदुरकरांनी एवढा दगड काढला आणि एवढाच दगड का ठेवणार, तर हा दगड हिरोजी इंदुरकरांनी एको पॉइंट साठी ठेवलेला आहे, आवाज एको होण्यासाठी ठेवलेला आहे.
आणि हा नगारखाना लांबून पाहिला तर मुंबईत एक गेट ऑफ इंडिया दिल्ली गेट आहे, सेम दिसतो आपल्याला. रायगडावरच्या नगारखान्याची चित्र इंग्रजांनी या गेटची कॉपी गेट ऑफ इंडियामध्ये उभारलेली आहे. म्हणजे याची प्रतिकृती गेट ऑफ इंडियामध्ये उभारलेली आहे. दोन्ही बाजूला दोन बलाढ्य देहाचे हत्ती सजवले होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी रायगडावरती ते दोन बलाढ्य देहाचे हत्ती होते. राजांच्या राज्याभिषेकाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगडावरती इंग्रजांचं वकील, त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्झेंडर. आता हेनरी ऑक्झेंडर गडावरती चढून येताना त्यांची खूप दमछाक झाली आणि त्या इंग्रजाच्या वकिलांनी रायगडावरती जेव्हा हत्ती पाहिले त्यानंतर पहिला प्रश्न पडला, गडावर दोन पायाचा माणूस येऊ शकत नाही, राजांनी गडावरती हत्ती कशा आणले आणि कुठल्या मार्गाने आणले. त्यांनी त्यांचा तो प्रश्न त्यांच्या डेली डायरीत लिहून ठेवला. इंग्रजाच्या वकिलाला शेवटपर्यंत उत्तर मिळालं नाही. त्यांच्या त्याच प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार संशोधक आहेत यांनी उत्तर दिले. म्हणतात आपले राजे हुशार होते, ग्रेट होते, चलाक होते. रायगडावर राजाने हत्ती आणताना हत्तींची लहान लहान पिल्लं पालखीमध्ये बसून गडावर त्यांनी गडावरती त्यांचं ते पालन पोषण केलं. हा एक हत्तीची वार 3 ते 4 वर्षामध्ये पूर्ण होते. रायगड बांधायला 14 वर्ष लागले होते. हत्तींची लहान पिल्लं आणून मोठे केले. हत्तीवरती बसून राज्याभिषेकाची मिरवणूक त्या मंदिरापर्यंत गेलेला हा राजांचा राजमार्ग आहे. हा समोरचा ध्वज आहे. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मेला मोठा तिरंगा लावते तिथे. आणि याच दरबारात शिवरायांचे राज्याभिषेकाचे शिवराय जयंतीचे कार्यक्रम या ठिकाणी होता. त्या ठिकाणी मोठा भगवा ध्वज या रायगडावरती ते फडकवला जातो. इथून आता समोर मार्केट आहे, त्यावेळची बाजारपेठ हो का. हा समोरचा जो मोकळा मैदान आहे ना त्याला होळीचं मैदान म्हणतात. रायगडावरती मार्च महिन्यात गडावरती ते पहिली होळी पेटवायचे. या होळीच्या मैदानात राजांची मूर्ती 1974 ला बसवली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाणले यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली. राजांच्या अंगावर छत्र नव्हतं, छत्र आता बसवले 2 जून 2012 मध्ये शिवप्रतिष्ठा मंडळ सांगलीमध्ये. संभाजी भिडे गुरुजी, उदयनराजे भोसले साताऱ्याचे वारसदार यांनी वरचं छत्र बसवलं. 2000 पायऱ्या त्या बोर्ड लावले बघा. तिथून चढून येणारे लोक इथे येतात किल्ल्यावरती. ही गडाची समोरची बाजू आहे. महाराजांचं दर्शन झालं की किल्ला पाहायला सुरुवात होते. आपण गडाच्या मागच्या वळणी आता तुम्हाला उतरताना तिकडनं पण खाली जाता येतं आणि लोक येतात बघा. तिथून तुम्हाला खाली उतरता येतं. समोरची पत्रा टाकलेली इमारत आहे त्या इमारतीला हत्तीशाळा म्हणतात. हत्तींचे लहान पिल्लं आणले, त्या पिल्लांचं पालनपोषण केलेली इमारत हत्तीशाळा. आणि समोरची मार्केट आहे त्यावेळीची बाजारपेठ. या बाजारपेठीची 800 फूट लांब आहे, 40 फुटाची रुंदी आहे. डाव्या बाजूला 22 दुकानं, उजव्या साईडला 22 असे 44 दुकानं बाजारपेठीचे. जमिनीपासून एवढ्या हाईट उंचावरती आहे. पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार हा खरेदी केला जायचा म्हणून या घोड्याच्या हाईटची या मार्केटची हाईट उंच ठेवण्यात आलेली आहे. बाजारपेठेतून हा राजमार्ग तिकडे मंदिरात रस्ता होतो बघा. 2 पॉइंट आहेत तिथे, मंदिर आणि समाधी. त्याची माहिती तुम्हाला इथून देणार, फक्त पाया पडाल तुम्हाला तिथे जायचं. जगदीश्वराचं मंदिर लांबून जवळ जाऊन बघा. मंदिर आहे, बाहेरून मस्जिद टाईप दिसतं. मोगलांना वाटलं पाहिजे की आपलं मस्जिद तोडफोड करावं नाही म्हणून या मंदिराचा आकार फक्त बाहेरून मस्जिद टाईप केलेला आहे. आतमध्ये शिवलिंग, पिंड, शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती आहे. याच गडावरती एवढंच सुरक्षित राहिलं की जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या समोर गोलाकार व्हाईट कलर छत्र आहे ते आपल्या राजांची समाधी आहे. आपल्या राजांचं निधन राजवाड्यात झालं. राजांच्या देहाकडे लागणी तिथे लागणी या मंदिराच्या समोर दिली. तिथे राजांची समाधी आहे. समाधी आणि मंदिर पाहिल्यानंतर मध्ये गेट आहे, नगारखाना पहिलं मोठा. जसं मंदिराच्या समोर गेट आहे त्या नगारखान्यातून आपण समाधीकडे जातो. त्या पायरीमध्ये नाव लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. ज्या शिवरायांनी हिरोजी इंदोरकर विचारलं, वा हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला आम्ही हिरोजी इंदोरकर बोलतो. तुम्हाला काय इनाम पाहिजे, काय बक्षीस पाहिजे आमच्याकडे मागा. हत्ती, घोडे, वतनदारी. त्या हिरोजी इंदोरकर राजांना बोलतात, राजे एवढं काही नको. राजे ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात राजे तुम्ही दर्शनाला जाल आणि ज्यावेळी तुमचा राजा उजवा पाऊल ज्या पायरीमध्ये पडेल अशा ठिकाणी आमची नावाची पाठी बसवण्यासाठी परमिशन द्या. कारण ज्या ज्या तुम्ही राजा मंदिरामध्ये जाल तेथे तुमच्या पायाचा परस्पर्श, राजा तुमच्या पावलाला लागणारी धूळ आमच्या नावाच्या पाठीला सदैव तत्पर राहील. पण त्या पायरीमध्ये नाव दिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकरांचं नाव. या गडावरती त्या पायरीमध्ये वाचायला मिळतं. राजमार्गाने जाऊन याला तुम्हाला अर्धा पाऊण तास लागतो. गडाची महत्वाची माहिती झाल्यानंतर प्रत्येक ग्रुपला आपण येणार शिवभक्तांना इथे 2 शेवटला शेर ऐकवतो. त्यातला पहिला शेर सांगितला जातो, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला.
आणि या शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. दुसरा जर म्हटलंय की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय हर हर महादेव. तुम्हाला जाऊन याला अर्धा पाऊण तास लागेल आणि इथूनच खाली तुम्हाला उतरताना इथे पायरीने उतरायचं. मित्रांनो, ज्या आता दादानी माहिती सांगितली खूप मजा आली. पूर्ण आम्ही थकलेलो रात्रभर प्रवास करून. दादानी जी माहिती सांगितली आम्हाला पूर्ण आम्हाला एनर्जी आली आता. आणि आता आम्ही बाजारपेठेमध्ये आहे. बाजारपेठ फिरत फिरत आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे. तिथे महाराजांची समाधी आहे आणि जगदीश्वराचं दर्शन पण घेऊ आणि महाराजांच्या समाधीला पण पाया पडू. ने बाजारपेठ आताचे आपले रोड नसतात एवढे मोठे, एवढे रुंद, आणि किल्ल्यावरती श्रीमान दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरची बाजारपेठ एवढी मोठी आहे. जगदीश्वराचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही टकमक टोक बघायला चाललोय. टकमक टोक म्हणजेच कडेलोट पॉइंट, जिथून पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळी जे गुन्हेगार असायचे त्यांना कड्यावरून ढकलून दिले जायचे. महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या टायमाला पण तर त्यांनी तर कधी टाकलं नाही. हा, म्हणजे तो कायदा होता पण ते कधी करायचे नाही. हा करायचे नाही, कोणाला शिक्षा द्यायची नाही. चला आता पाहूया टकमक टोक. मी बघ सोनकई आमच्या नशिबातच नाही मित्रांनो. मध्ये आता लोणावळ्याला फेमस होत होती ही सोनकईची फुलं, ही बघ, आणि कारवी. कारवी तर दिसतच नाही. डेबरे आता तू गाव दाखव तुझं सह्याद्री मधून. मलाच नाही माहिती भेंडी कुठं काय दाखव. बघत आता मित्रांनो, आपण टकमक टोककडे आलोय. पुढे भरपूर गर्दी आहे. तिथे जाऊन का फायदा तर होणार नाही. मनासारखं आपल्याला तिथून संपूर्ण बघायला नाही मिळणार. इथेच थांबूया, सगळा परिसर बघूया. बघा हा आपला सह्याद्री, रायगडावरून दिसणारा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि ह्याच पर्वतरांगांमध्ये आपले कमीत कमी 4 ते 5 किल्ले लपलेले असतील, पण आपल्याला आता ते दाखवता नाही येणार. प्रतापगड अजून असतील 3-4. चला मित्रांनो, टकमक टोक पण पाहून झालं. आपण संपूर्ण किल्ला फिरून आलो. आता परत घरी जायचा टाइम झालाय. येताना आपण रोपवेने आलो, तर जाताना पायऱ्यांनी जाऊया. पायऱ्यांनी गेल्यावर आपला संपूर्ण किल्ला फिरल्यासारखा पण होईल. चला जाऊया.
गड उतरायला मित्रांनो आम्ही सुरुवात केली आणि आमचे ओमकार शेठ थकले. मजा आली. मजा आली ना. तेवढंच घामटा पण निघालाय. तर खाली उतरायचा, पोटपूजा करायची आणि सीधा तुझे गावी पुढच्या प्रवासाला लागलो. गुहागर. गुहागर मग मित्रांनो आम्ही गुहागरच्या बीचवर पण जाणार आहे. माझ्या पाठीमागे बघताय तो किल्ल्याचा महादरवाजा, त्याला पण आपण पार केले. फायनली मित्रांनो गड उतरलो आहे आम्ही आणि संपूर्ण रायगड आमचा पाहून झाला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितली तर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे कुठले पॉईंट बघितले, किती फिरलो. आणि शेवटी उतरलोय आम्ही, एकदम थकलोय. आता जाणार रूमवरती, फ्रेश होणार आणि परत. एक ॲडवाइस आहे, असे मित्रांबरोबर गेलो रिटर्न तिकीट रोपची पहिली करा. रोपवेची पायऱ्यांनी यायला. हे बघा दुसरा कुठे, हे बघा, हा बघा, हा बघा. यांची मजा गाडी चालवताना येणार आहे. तर मित्रांनो चला, परत एकदा आपला दुसरा प्रवास एंड झालाय या ट्रिपचा. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा, कारण आम्ही थोडे थकलेलो त्यामुळे काय बोलायचं एवढं जमत नव्हतं. गाईड केलेला, गाईडने आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. गाईड करत पण मजा आली किल्ला बघायला. चला मित्रांनो, एंड ऑफ. परत एकदा भेटू प्रवास दुसऱ्या एका गडावरती. तिथपर्यंत काळजी घ्या आणि सेफ राईड करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मित्रांनो, बाय.